सर्व ते सांगतात, तेच त्याने 100 इथे इन्व्हेस्ट केल्यात. इथे इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याला पारितोषिक भेटणार आहेत. मॅच ऑन आहेत, त्याच्यामध्ये तिथेही लक्ष असेल. आता याच्यामधून तुम्हाला एक चिठ्ठी काढायची आहे. तुमचं भाग्य याच्यामध्ये आहे. पाहूयात काय भेटेल तुम्हाला, कुठलं पारितोषिक भेटेल. आणि या भाग्यवान विजेत्याला भेटत आहेत ब्लूटूथ नेक बँड, जे आपण कालही दिलं होतं, आजही तुम्हाला असणार आहेत. पहा, 10 रुपयामध्ये नशीब आजमावण्याची ही संधी आहे. आणि सध्या हे ब्लूटूथ आहे ते तुम्हाला दिलं जात आहे. अभिनंदन, कॉंग्रॅट्स, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. भरतजी मोरे सरांचे गोड आवाज. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. छत्रपती चषक 2024 शानदार, बहादार, दर्जेदार, अफलातून आणि अभिमान वाटावा अशी स्पर्धा आपणा सर्वांच्या भेटीला संतनगरमध्ये आली आहे. आदरणीय पंकजदादा मिश्रा त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय. दुसरा दिवस आहे. एबी आणि एबीने लगावलेले 2 मोठे फटके आणि त्याच्यावरती चांगली फिल्डिंग बघायला मिळाली आहे. कॉन्फिडन्स थोडासा वाढलेला, आत्मविश्वास बळावलेली टीम यावेळेला फिल्डिंग करते. त्याच्यामध्ये आपण जीवदानी माऊलीला बघताय, चॅम्पियन झाले होते DNCCच्या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर त्यांचा तो विश्वास, आत्मविश्वास या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा काहीसा बघायला मिळतोय. प्रतीक नमोळे आणि एबी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आणि 4 माफ करा 4 चेंडू आणि 4 चेंडू आणि 4 धावा धावफलकावरती आहेत. ऋतिक पागीच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर या वेळेला गॅपमधून बिलकुल गॅप, पहिला हुकला, दुसरा हुकला आणि त्यानंतर तिसरा ठोकला, आला चौकार, 4 धावा. पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. चांगली सुरुवात अष्टविनायक विरारसाठी. अष्टविनायक विरार या हंगामामध्ये जेवढ्या स्पर्धा खेळल्या त्या स्पर्धांमध्ये त्यांनी थकीत करणारा परफॉर्मन्स जरूर केला. काही ठिकाणी क्वालिफाय झाले, क्वालिफाय झाल्यानंतर त्यांना तो परफॉर्मन्स कायम ठेवता नाही आला, त्या मोमेंटमला कायम ठेवता नाही आले. अनेक वेळा खेळाडूंची अनुपस्थिती त्यांना स्पर्धेबाहेर नेताना कारणीभूत राहिली. पण आज काहीसा वेगळं चित्र आहे. पहिलं षटक संपले, 9 धावा धावफलकावरती आहेत. छत्रपती चषक चर्चा होती या स्पर्धेची. चर्चा का नाही होणार त्याचं कारण एकच आहे, छत्रपती चषक. जसं छत्रपती हे नाव आहे त्या पद्धतीने या स्पर्धेची संपूर्ण थीम सुद्धा आहे. मॅन ऑफ द मॅचची जर्सी पंकजदादा मिश्रा यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेली. त्यानंतर ते 2 स्टँड, कैलासवासी जगदीश कुबेर सोलंकी आणि स्वर्गीय जयेश हरेश्वर घरत यांचं ते स्टँड, त्या स्टँडला दिलेली ती स्टँडचा तो बॅनर बिलकुल त्याच कलरचा आहे. आमचा व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या बाजूला 2 कक्ष आहेत. एका बाजूला पारितोषिक कक्ष, सादरीकरण कक्ष आणि समालोचन कक्ष आणि मुख्य व्यासपीठ एकाच रंगाचे. आणि ती थीम बिलकुल मॅच होते बॉन्डरलाईनच्या त्या गोल्डन पडद्याला सुद्धा. आणि मध्येच तो जाणता राजाचा भगवा झेंडा बरोबर प्रेक्षकाच्या मागे तुम्हाला बघायला मिळतोय. धावफलकावरती धावा 11 आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला. दुसरं षटक प्रगतीपदावरती आहे. प्रणय समोर डाऊन द ग्राउंड, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, हातामधून चेंडू निसटला. कोणती धाव येताना दिसत नाहीये. एबीचं आज परफेक्शन बघायला मिळते, म्हणजे त्याच्या बरोबर बॅटच्या मिडलला चेंडू कनेक्ट होतोय. मारत असताना तो आत्मविश्वास सुद्धा दिसून येतोय, पण क्षेत्ररक्षण होतोय ही चांगली बाब. प्रणय नाही, विपुल गमरे हो यावेळेला निघून गेलाय. चुकी झाली नीलू कडून आणि चुकी होत असताना येतोय चौकार, 4 धावा. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. चलवा दोन्ही बाजूला होणार, कारण कधी डॉट येणार तर कधी चौकार येणार, कधी विकेट येणार. समोरच्या खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, रनआउटची संधी आहे. ओ फेकी झाली तोपर्यंत एकदा येताना दिसते. स्पर्धेचा आपण स्पर्धेबद्दल चर्चा करत होतो. त्याच्यामध्ये वैयक्तिक पारितोषिक काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला. आणि वसई विरार बॉक्स अँड रॅम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये नवनवीन गोष्टी या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळालेल्या आहेत. मागील वर्षापासून झालेली ती सुरुवात VPL नंतर आणि त्या सुरुवातीनंतर
आयोजनाचा एक उच्च दर्जा आपल्या सर्वांना बघायला मिळाला. 2 षटकं संपली, 17 धावा फलकावरती अष्टविनायक विरार. आणि तो जो काही वरची लेवल किंवा तो काही दर्जा दाखवला आयोजकांनी तो खरोखर कौतुकास्पद आहे आणि त्याबद्दल सर्व आयोजकांचा विशेष आभार आहे. लगातार 3 चौकार हर्षद पिलाने यांच्याकडून बॅट. जर का चौकाराच्या बॅनरला चेंडू लागला चौकार लगावत असताना तर कॅप मनीष मोरिया यांच्याकडून ब्रँडेड कॅप मिळेल. त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडल्यानंतर अंश यांच्याकडून मिळणारे 100 रुपये. 25 धावा जर का वैयक्तिक एका इनिंगमध्ये कोणत्या फलंदाजाने केला तर त्याला मिळणार आहे ट्रिपल-एस यांची ट्रॅक टी शर्ट एकता स्पोर्ट्स यांच्याकडून. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ही असणारी ॲक्टिवा आणि त्या 4 सायकल. पॉवर प्ले 3 सायकल्स आहेत. प्रणयच्या हातामध्ये चेंडू आहे, त्याच्यासमोर प्रतीक नमोळे. अभितची बॅट तळपली आहे, 12 धावा त्याच्या वैयक्तिक आहेत आणि प्रत्येकने पुन्हा त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलाय. योग्य निर्णय. जर काय एबीच्या बॅटमधून 2 चौकार आले तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक हँडवरती आणावं, त्याने धावा बनवाव्या. हा काहीसा प्लॅनिंगचा भाग आहे अष्टविनायक विरारचा. पण त्यांच्या समोर जीवदानी माऊली यांचा प्लॅन काय असणार आहे. सध्या तरी सर्व आणि संपूर्ण स्थिती जर बघाल तर झुकती आहे थोडी अष्टविनायक विरारच्या बाजूने. जीवदानी माऊलीला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून दोघांनी अडवण्याचा प्रयत्न केलाय. कॉम्बिनेशन फेल्ड. दोघांनी मिळून या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. निखिलने ढकललं, संतोषने ढकललं, आतमध्ये आल्यानंतर परत निखिल उठलाय. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जाणार आहे नक्की बॉल अडवला गेला त्यावेळेला काय बाउंड्री लाईनला कोणाचा संपर्क झालाय का, चेंडू सीमारेषा जवळ गेलाय का. ओ इधर क्या हुआ है. बॉल हातामध्ये होता त्यावेळेला बाउंड्री लाईनला टच झालाय का. यस, पंचांचा निर्णय आलाय. बेल स्टॉप. चांगला अडवला गेलाय दोघांनी मिळून आणि ही ताकद राहिली आहे जीवदानी माऊली फुलपाड्याच्या क्षेत्ररक्षकांची. मग त्याच्यामध्ये निखिल पवारचा तुम्ही फिल्डिंग एफर्ट बघाल किंवा संतोषच्या दुसऱ्या बाजूला पॉवर प्लेचं षटक आहे. प्रणय या नवख्या गोलंदाजाने प्रभावित करणारी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. शुभमला आणि विपुलला पुढे बोलवण्यात आले. काहीचा वेगळा निर्णय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, खेळपट्टीवरती चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव आली. 20-20. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने चेंडूला अडवण्यासाठी खूप मोठी मेहनत लागते. तितका सहजासहजी अडत नाही. कधी असं करताना हातामध्ये चेंडू जातो, कधी कधी विकेट सुद्धा मिळते कारण बॅटची काढा घेऊन चेंडू बाहेरच्या दिशेने जातो, कधी झेल होतो. समोर डाऊन द ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न. व्हॉट अ फील्ड. सागर राणे तिथे काय होणे. जॉन्टी चेंडूला अडवलं, फेकी झाली तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. एबीने आतापर्यंत खेळलेले जे काही 7-8 फटके आहेत त्यापैकी मला वाटतं 4-5 तरी बाउंड्री मिळायला पाहिजे होत्या. पण फिल्डिंगच्या एफर्टमुळे बघा, वाह क्या बात है. जॉन्टी इसी का नाम है दोस्तों. टाइगर जिंदा है.
प्रणय समोर, प्रतीक नमोळे, पत्तू. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू प्रणयच्या हातामध्ये जाईल. सिंगल आली आहे आणि मला वाटतं सिंगल निशी आता शेवटचा चेंडू या षटकामधील बाकी आहे. 22 चांगल्या स्थितीमध्ये अष्टविनायक विरारचा संघ. लकी ड्रॉ 10 रुपयाचं कुपन व्यासपीठाच्या उजव्या बाजूला अप्पू आमचे आहेत. अप्पू पिलाने सगळ्यांची सेवा करतात. हे इनिशिएटिव्ह त्यांच्या माध्यमातून मी म्हटलं. ओ यावेळेला समोर डाऊन द ग्राउंड निघून गेलाय सीमा रेखा पार. चौकार. यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा मेरा ही जलवा. थँक्यू विपुल गंभरे याच्या शरीराला लागून चेंडू निघून गेला सीमारेखा पार 4 धावांसाठी. आणि जलवा जसं गाणं लागलं तो जलवा दिसतोय. एबीचा अभिजित बोडके. नवीन गोलंदाज. टायमर ऑन आहे लक्षात असू द्या. वेळेचं बंधन आहे आज अगदी वेळेमध्ये ॲज पर शेड्यूल 15-20 मिनिटं उशिरा का होईना पण मॅच सुरू झाला. आणि त्यानंतर आतापर्यंतची स्थिती जर बघाल तर 9:30 घड्याळामध्ये वाजलेले आहेत आणि तिसऱ्या हाफला सुरुवात सुद्धा झाली आहे. सो एका धावेसाठी खेळले. सिंगल धाव येताना दिसते. सिंगलने धावफलक जात आहे 27-27. नन. एकही विकेट गेलेली नाही त्यामुळे अष्टविनायक विरारच्या माध्यमातून चांगली बॅटिंग होताना दिसते. मृदुल मेहर आमच्या साथीनं. हो यावेळेला पुन्हा एक अजून एक मोठा हादरा मोठा फटका. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. पंगा नहीं करना दंगा नहीं करना कर दूंगा मैं वरना तेरी टाय टाय फिस तेरी टाय टाय फिस. बघा धावफलकात धावा 22 आहेत. 3 धावा केल्या तर ट्रॅक टी शर्ट मिळणार आहे. SSS एकता स्पोर्ट्स यांच्याकडून ते टी शर्ट आहे. 25च्या जवळ जाणारा पहिला खेळाडू आजच्या दिवसभरामधील एबी ठरू शकतो. चेंडूचा खेळ किती शिल्लक आहे 4. 31 धावा. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. मोठी भागीदारी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून होताना आपल्याला बघायला मिळतीये. झूत आणि माऊली फुलपाडा समोर. अष्टविनायक 31 फन्नान. आकाश साळुंके यांच्या हातामध्ये चेंडू आहे. टपकाण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवायला गेले. फेकी केली तोपर्यंत एक धाव सहज धावून कंप्लीट केली जाते. सिंगलने धावफलकाला बढ़ावा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रतीक नमोळे शेवटपर्यंत उभं राहणं आणि त्याच्या बॅटमधून एकही चौकार न दिसणं खूप कमी वेळेला बघायला मिळतं. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार. दमदार चौकार. थँक्यू डीजे. बघा किती जवळून चेंडू निघून गेला. विचारही नव्हता केला की जॉन्टीकडून अशा प्रकारचा चेंडू सुटू शकतो. पण मोमेंटम इसी का नाम आहे. मोमेंटम यालाच म्हणतात. नशिबाचे दरवाजे जर का आपल्यासाठी ओपन झाले की समोर पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. तोडफोड तुफानी बॅटिंग. थाप ठूप थाप. चौकार. आता नहीं है मुझको के वादे से पीछे हट जाओ. लगातार 2 आल्यात. तिसरा आला तर बॅट तयार आहे. ओ यावेळेला षटकारासाठी आहे का काही नाही. 2 चौकारानंतर विकेट. पण दोघांची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सच अ ग्रेट बॅटिंग बाय बोथ बॅटर्स. अभिजित म्हणजे एबी आणि प्रतीक नमोळे. शेवटी विकेट आली पण ही 40 धावांची अवैध भागीदारी. काल असा एक सामना आपण बघितला होता. चला त्याची चर्चा होण्या अगोदर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. भीम प्रेरणा निर्मळ रायकर हॉलिडेज विपक्ष गुरुदत्त मनवेलपाडा. टॉस केला जाईल. मी विनंती करेल अतुल निमदे अंश अतुल निमदे यांना की आपण मंचावरती यायचंय. चला दोन्ही कर्णधार या. दुनिया
चले पछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी सब खेल जानता हूं मैं हूं चला मैदानात या. पाण्याची व्यवस्था करायची आहे. गुरुदत्त मनवेलपाडा विपक्ष भीम प्रेरणा निर्मळ रायकर हॉलिडेज. भीम प्रेरणा निर्मळ रायकर हॉलिडेजची टीम चे कर्णधार आपण लवकरात लवकर मंचावरती यायचंय. पाठलाग आहे 41 धावांचा 41 इथं टार्गेट. मजा येणार आहे या मॅचला कारण काल असाच एक 46चा सामना बघितला होता. JSRने 45 बनवल्या, 46 बनवायच्या होत्या. ऋतुविलन डोंगरपाडाने त्याचा तोडीस तोड जबाब देत असताना उत्तर देत असताना बनवल्या 42 आणि तो सामना गमावला होता. 2 चेंडू 4 धावांची गरज असताना लगातार 2 विकेट्स आल्या होत्या. जाणता राजा काल औचित्य होतं गुढीपाडव्याचं नवीन वर्षाचं. 24 मध्ये 41 ची गरज आहे. छत्रपती चषकाची ही महत्वाची मॅच शेवटच्या ग्रुप मधील. नयन लवकर या. राहुल दोन एनएलएफ आहेत आणि त्याच्यामधून एक चॉईस करायचं आहे. कोण करेल पहिला? हां, भीम प्रेरणा निर्मळ रायकर हॉलिडेज. कोणाला बॅटिंग कोणाला बॉलिंग. फलंदाजी करणारे भीम प्रेरणा निर्मळ रायकर हॉलिडेज आणि त्यांच्यासमोर गुरुदत्त गोलंदाजी करेल. धन्यवाद. दोघांशी चर्चा केली जाणार आहे. थँक्यू सो मच. अतुल आपण स्थानापन्न व्हायचंय. अंश आपण पण स्थानापन्न व्हा. नयन पहिली बॅटिंग करायची आहे. सो या मैदानाची बाउंड्री आउटफील्ड खेळपट्टी बघता किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 35 पर्यंत. मागील स्पर्धेमध्ये चांगला खेळ झाला होता. मोस्ट ऑफ म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तो खेळ केला त्यानंतर जो कॉन्फिडन्स लेवल अप झाला होता, लवकर क्वालिफाय झाले होते. तो मोमेंटम अजूनही कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल की अजून काहीसा वेगळा विचार आणि प्लॅनिंग? हो, थोडाफार आम्ही चेंजेस केलेला आहे. इथं आल्यानंतर ही छत्रपती चषकाची स्पर्धा म्हणजे या आयोजनाबद्दल काय सांगाल? संपूर्ण जो काही तामझाम केला गेला त्याबद्दल. पहिले त्यांचं धन्यवाद मानतो. जिकडे जातो तिकडे काहीतरी नवीन बघायला भेटते आम्हाला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. राहुल दुसऱ्या बाजूला आहे. राहुल अनेक वेळा या मैदानावरती येणं तर नव्हतं. मला वाटतं सिक्सर मारी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खेळलेला असाल इथे. या मैदानावरचं हे रूप बघून पहिल्यांदाच इतकी मोठी स्पर्धा होते. कसं वर्णन करायला या स्पर्धेचं आणि या संपूर्ण आयोजनाचं? वर्णन करू तितका कमीच आहे, जसा तुम्ही उल्लेख केला. कारण अंडरम ह्या ठिकाणी खूप खेळलो आहे मी आणि ज्या प्रकारे हे मैदान केलं आहे, कारण हे मैदान असं नव्हतंच जे त्यांनी मेहनत केली आहे पूर्ण मंडळाने. तर मजा येईल आणि खरंच त्यांचं खूप आम्ही हार्दिक अभिनंदन आणि आभारही व्यक्त करतो, कारण तशी आम्हाला खेळायची संधी मिळते अशा आउटफील्ड आणि विकेटवरती. पहिली बॉलिंग करायची आहे. भीमप्रेरणा निर्मळ रायकर हॉलिडेजचा संघ समोर आहे. मागील स्पर्धेमध्ये त्यांचा फॉर्म चांगला होता. सो किती धावा अशा दिसतात ज्या धावांमध्ये रोखलं तर तुम्हाला त्याचा पाठलाग करता येईल? काय मनामध्ये आहे आणि एकंदरीत त्या ट्रॉफीज बाईक आणि संपूर्ण जी काही थीम आहे छत्रपती चषकाची त्याबद्दल ऐकायला आवडेल. नक्कीच, जसं नयन बोलला की 35 धावा, तर मी तर म्हणेन 35 पण कमीच पडतील, कारण आउटफील्ड फास्ट आहे, गॅप मोठे आहेत आणि टुर्नामेंट म्हटलं तर खरंच खूप छान आहे आणि मॅन ऑफ द सिरीज स्कूटी आहे, प्लस ट्रॉफी पण खूप छान आहे. मजा येईल खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. सो एका बाजूला भीमप्रेरणा निर्मळ रायकर हॉलिडेज हा संघ फलंदाजी करताना दिसणार आहे, तर त्याच्यासमोर गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ गोलंदाजी करताना दिसेल. चांगली मॅच ती सुद्धा असणार आहे, कारण दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आता दोघांचा सराव किती. ओ वॉट अ स्टॉप. ऋषी ने चेंडूला अडवलं. फक्त चेंडूला नाही अडवलं तर फलंदाजांच्या मनसुब्याला पूर्णपणे बरखास्त केलंय आणि हा चौकार अडवलाय. 5 वरती 0 एका षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. पॉवर प्लेचा इशारा देण्यात आला नागेशच्या विरुद्ध. ऋतिक पागी मागील स्पर्धेचा
असा चेहरा ज्याने जीवदानी माऊलीला 4-5 कितीतरी वर्षाने तो सुखद आनंद दिला होता. 1 बॉल 4 मध्ये चौकार लगावून टायटल जिंकलं होतं DNCCचं. आणि त्याच्या समोर आता नागेश असणार आहे. पॉवर प्लेची ओव्हर मोठी करणं ही गरज आहे, ही जबाबदारी आहे ऋतिक पागीची. आता त्या जबाबदारीला तो कशा प्रकारे पार पाडतोय. प्रतीक नमोळे पुढे आलाय. हो, यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा फटका होता. स्वयं ॲज अ फिल्डर म्हणून स्वयं मागील 3-4 स्पर्धांमध्ये चांगला पुढे आलाय, म्हणजे शाईन झालाय, दिसू लागलाय. आणि त्यामुळे त्या स्वयंचा फायदा हा अष्टविनायक विरारला खूप मोठ्या प्रमाणात झालाय. अपकमिंग यंगस्टर आहे, प्रतिभावान खेळाडू आहे. आणि त्याने हा चेंडू अडवत असताना बघा त्याची जागा काय बनवली. अशा ठिकाणी त्याला पाठवलं जातं जिथे बाउंड्रीज अडवण्याची गरज आहे. म्हणजे तुम्ही ॲज अ फिल्डर म्हणून त्या संघाचे मुख्य अस्त्र झालेला आहात. ही अचिव्हमेंट कमवण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणजे म्हणतात ना, एखाद्या वेळेला आपण खेळायला सुरुवात करतो त्यावेळेला एखाद्या संघाचा हिस्सा होणं हे पहिलं स्वप्न असतं. 15 मध्ये येणं, 15 मध्ये आल्यानंतर ते 11 मध्ये येणं, 10 मध्ये येणं, 9 मध्ये येणं, ते आल्यानंतर बॅटिंग मिळणं किंवा बॉलिंग मिळणं किंवा फिल्डिंगला मेन पॉईंटवरती उभं राहणं, अशा अनेक साऱ्या गोष्टी असतात. त्यापैकी एक लेअर किंवा एक स्टेप पार केली आहे स्वयंनं आणि तो फिल्डर म्हणून पुढे आलाय. तुर्तास आकाश साळुंके हा स्ट्राईक एंडवरती असताना 6 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकामध्ये ही येऊन मॅच थांबली आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड, जवळून गेला चेंडू निघून, बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारानं, वाऱ्याच्या भन्नाट वेगानं सीमारेखा पार, चौकार. दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी. उड़ता पंछी दिखा जरूर था लेकिन कुछ काम नहीं आया. आकाश साळुंके बॅक टू बॅक 2 स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजा खिताब या खेळाडूने जिंकलाय. पुन्हा एकदा हो, यावेळेला हातामध्ये अपील. आणि या रिव्ह्यू मध्ये काय दिसणार ते बघावं लागणार आहे. कल्पेश भाई, कल्पेशने थ्रो केला, फेकी केली, बॅट कुठे होती, नागेशने केव्हा पकडलं, कधी स्टंपला लावलं, लावत असताना काय बॅट लाईनच्या बाहेर होती का, खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या जात आहेत. ये अंपायर कौन है, बीच में आके खड़े. पाहिलं जात आहे बॅट कुठे होती त्यावेळेला, यष्टीवरती चेंडू लागलाय का, आणि बॅट ज्यावेळेला ड्रॅग झाली त्यावेळेला कुठून ड्रॅग झाली आहे, काय लांबून ड्रॅग होऊन आतमध्ये आली की डायरेक्ट कनेक्शन हे लाईनच्या आतमध्ये झाले, पाहिलं जाते जवळून. त्यानंतर ज्यावेळेला स्टंप तो हल्ला गेलाय त्यावेळेला नक्की बॅटची पोझिशन काय होती. दोन्ही पंचांची आता डोकेदुखी थोडीशी वाढली आहे. सगळे प्रेक्षक सुद्धा मोठ्या आत्मीयतेने या चित्राला बघतायत. निर्णय फलंदाज बाद. छत्रपती चषक पंकजदादा मिश्रा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं हे बहारदार आयोजन. अनेक स्वप्न या स्पर्धेसाठी पाहिलेली होती. मागील महिना 2 महिन्याची जी काही मेहनत आहे स्पर्धा आयोजित करावी तर कशी. सगळ्यांच्या माहितीसाठी या अगोदर डार्क किचन म्हणून एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मोठा तामझाम त्या स्पर्धेचा सुद्धा होता आणि तिथून काहीशा गोष्टी शिकल्यानंतर एक मोठी स्पर्धा आपल्या विभागामध्ये व्हावी. समोर डाऊन दी ग्राउंड, येस, आकाश साळुंकेच्या बॅटमध्ये येतो एक दमदार, खणखणीत, लाजवाब, शानदार, बहारदार, अफुल्लातून कडक चौकार. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा. टॅप कुठे झाले, ओ कहाणीमध्ये ट्विस्ट, कुठे पडलाय चेंडू. टॅप झाला, पुढे गेला, येस, 4-4-4 आणि पार, चौकार. 2 चौकार या षटकामध्ये आले. पॉवर प्ले मध्ये जी पॉवर दाखवायची होती ती आकाश साळुंकेने दाखवली आहे. 2 चेंडूचा अजूनही खेळण्याची शिल्लक, 14 धावा धावफलकावरती. आकाशची स्टेटमेंट मला आठवते, बॅट्समन घेणं, बॉलर घेणं, फिल्डर घेणं, वैयक्तिक पारितोषिक घेणं हे माझं स्वप्न नाहीये. माझं स्वप्न फक्त एकच, जीवदानी माऊलीचं जिंकणं
आणि तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी आजपर्यंत खेळत आलोय. पुन्हा एकदा गॅपमधून स्वयंची फिल्डिंग, अष्टविनायकचा स्वयं गिरकर दुसरा आणि एक हसरा स्वयं आमच्या नवापूरचा. ही जी नाव आहेत ही चर्चेतली नाव आहेत. एकाची स्माइल फेमस आहे आणि दोघांची फिल्डिंग फेमस आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू 15 वरती धावफलक जाऊन पोहोचले. नागेश त्यांच्या समोर शुभम खांडेकर. यावेळेला पुन्हा एकदा रनआउटची संधी फेकी. इस बार एक, फक्त एक, ओनली वन. फक्त एकच धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसणार आहे आणि 16 धावा धावफलकामध्ये. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 म्हणजेच येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू कंपॅरिझन 16 वरती 1, 17 वरती 0. 17 वरती 0 होते अष्टविनायक विरारचे आणि 16 वरती 1 आहेत जीवदानी माऊलीचे. म्हणजे इथपर्यंत तरी कहाणी समसमान दिसतीये. इथून पुढचं इक्वेशन बघा 12-25 म्हणजे शेवटच्या 2 षटकामध्ये झालेली जी काही हानी होती, जी काही खेळी होती, तिथून खरं चित्र बदललं होतं. आता ते त्यांचं बदलणारं चित्र तुम्हाला बदलून दाखवावं लागणार आहे. अष्टविनायक विरारने शेवटच्या स्लॉगर मध्ये दाखवलेला काही दमखम जो होता तो दमखम आता जीवदानी माऊलीला या दुसऱ्या इनिंग मधल्या 2 स्लॉगर मध्ये दाखवावं लागणार आहे. प्रतीक नबोळे समोर शुभम खांडेकर. ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय ऑन साइडला. अभिच्या जवळून सीमारेखा पार, फरार, चौकार. हाँ देखना हाय रे सोचाना हाय रे रख दी निशाने पे Yes, it's absolutely right. ना देखने का मौका है ना सोचने का मौका है, इधर ठोकने का ही है. त्याच्या बगैर पर्याय नाहीये. 25 धावांची गरज असताना आलेला हा चौकार. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 11 मध्ये 21. या मैदानावरती यासारख्या इक्वेशनला पार करणं अवघड नाहीये. या मैदानावरती अशा प्रकारच्या इक्वेशनला भेदणं तो बॅकफूट वरती पुढे हाताळलेला चेंडू. पुढच्याला मागे घेऊन चालत नाही आणि मागच्याला पुढे घेऊन चालत नाही. जर का पुढच्याला मागे आणि मागच्याला पुढे खेळलात तर हानी होते. डॉट आला. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी पाठवलाय. सिंगल येते, एका धावेने स्ट्राईक रोटेट. पुन्हा एकदा धावफलकाला बढावा मिळतोय आणि आता त्यानंतर इक्वेशन मध्ये बदल. मागील 3 चेंडू मध्ये 5 आल्यात. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये किती येणार? अष्टविनायक विरार 41 धाबा उभारल्यानंतर त्या धाबांचा बचाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न त्यांच्या होतात. डाऊन द ग्राउंड बिलकुल, पण यावेळेला चांगली फिल्डिंग बॅट्समनला लागला. मग तीच बॅट्समनची फिल्डिंग. शुभम खांडेकर म्हणतो कशाला माझा पाय आडवा आला. येस, नशिबाची साथ. शुभम ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये, नाही. यावेळेला ऋषी, एक से बढ़कर एक, हमारे इरादे हैं नेक असं दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये अष्टविनायक विरार. व्हॉट आउटस्टँडिंग एफर्ट. अफुल्लातून क्षेत्ररक्षणाचा नजारा याचसाठी केलाय. अट्टास याचसाठी केले इतकी मेहनत की आमच्या जवळून कोणताही चौकार पार न व्हावा आणि तो चौकार पार न होण्यासाठी स्वतःला झोकून देत आहेत. काय जबरदस्त सामना आहे. बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला हातामध्ये कल्पेशा, कोणती संधी नाही. आता अशा प्रकारची बॅटिंग झाल्यानंतर चौकार आल्यानंतर एकच प्रश्न मनामध्ये उभा राहतो. त्याच 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धाबा धावफलकावरती. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 6. 6 मध्ये 18. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर ओळख मैदानाच्या दिशेने. गलत, एजी नहीं एबी चला है. डीजे मास्टर, एजी नहीं एबी चला है, तब जाके इतने रन बने. एबी चाललाय आणि त्यामुळे धाबा बनलात. आता अभि शिर्के बॉलिंग मार्फत तयार. त्याच्या समोर शुभम खांडेकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला आणि पहिला चेंडूवरती ठोकलाय. चौकार, 4 धावा. तुझे याद में बजेगी. वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटच्या इतिहासामध्ये 6 चेंडू 17 धावा झाल्यात. काय 6-18 पहिल्यांदा होताना दिसतील का? पहिला चौकार आलाय. नेक्स्ट बॉल अभिचा.
बॅकपट जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू लागल्याबद्दल पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातार 2 चौकार. धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी खडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की आपल्या मनगटातील ताकद दाखवायला त्याच वेळेला मजा येते ज्या वेळेला सगळ्यांना वाटलेला असं खेळ संपलाय, त्याच वेळेला खरी सगळ्यांना जागवण्याची वेळ असल्याने ते दाखवत असताना शुभम खांडेकर नाम तो सुना योगा. मागील काही स्पर्धांमध्ये जीवदानी माऊलीचा मिडल ऑर्डर मधील सर्वात मोठा आणि चांगला तारणहार म्हणून त्याचं नाव पुढे येत आहे आणि त्याच्या बॅट मधून लगातार 2 चौकार आलेत. 6-18च्या इक्वेशन मध्ये सुद्धा अष्टविनायक विरारच्या संघाला चर्चा करण्यासाठी भाग पाडलंय. आता येणारे चेंडू शिल्लक 4 मध्ये 10 धावांची गरज. 4 मध्ये 10. नाट्या समोर अभि समोर नाट्या. बघूयात कोण कोणावरती हा ठरतोय. ऑन साइडला चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये लगातार 3 चौकार. हम में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब आज के दिन. ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा. वाह शुभम वाह, काय जबरदस्त बॅटिंग करतात. जबरदस्त शानदार खतरनाक बॅटिंग. लगातार 3 आल्यात, बॅट सुद्धा आले. मॅच कडे सुद्धा वळणार आहोत. 300चं इक्वेशन फक्त खतरनाक नाहीये तर खतरा सुद्धा आहे. पुन्हा एकदा यावर आलेला चेंडू निघून चाललाय. ओ इट्स 1 रन. आकाश अब आएगा मजा. कितने बॉल कितने रन? 2 बॉल 5. काय सामना आहे. सगळं काही शक्य आहे जर का आपण ठरवलं तर. रंजन दादा पाटील यांच्याकडून 2000 शुभमने जर का मॅच जिंकवली तर क्या बात है. अभि समोर आकाश साळुंके बॅकवर्ड जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लावला लागला. एकदा कंप्लीट. काय रनआउटची संधी आहे का? 1 रन कंप्लीट. प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्या वाजवायच्या. 16 टाळ्या. 6 मध्ये 18. आपकी सोच जहां पर खत्म होती है वहां से हमारी चालू होती है. 6-18. शोल्डर डाउन नहीं, शोल्डर अप. मोमेंटम शिफ्ट. आणि आता मॅचचं चित्र कोणाच्या बाजूने झुकणार. शुभम खांडेकर नाट्या ज्याला आपल्या नावाची चर्चा संपूर्ण वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये करायची आहे. 1 बॉल 4 ऑन साइडला. व्हाट अ फिनिश. ना तो सुना होगा शुभम खांडेकर. जीतेगा वो ही जिसमें है दम, तुझमें है दम तो मटकी को फोड़. जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, तुझमें है दम. बच के रहना रे बाबा, बच के रहना रे, बच के रहना रे बाबा, तुझ पे नजर, बच के रहना रे बाबा, बच के. यस बिलकुल बच के रहना. एक मॅच सगळाच हिसाब क्लिअर. 18 झाल्यानंतर 18 करून दाखवल्या. लगातार 3 चौकारांसाठी बॅट होती ती सुद्धा मिळवली. 25 धावा करून ट्रॅक टी शर्ट घ्यायचं तर ते सुद्धा मिळवलं. फायनल मध्ये पोहोचू का नाही नंतरची बाब आहे पण आताच सगळे इंडिव्हिज्युअल प्राइजेस आपल्या नावं गेल्यात. शुभम खांडेकरने व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग आणि 2000 रुपयाचा सुद्धा मानकरी झालाय. और क्या चाहिए मेरे दोस्त. सामनावीराचा मानकरी कौस्तुभ दुसरा कोणी आहे का? नो डाऊट अबाउट इट. मिस्टर शुभम खांडेकर. वसई विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळणाऱ्या असंख्य संघांमधून असे अनेक शुभम आहेत जे वरती येऊ इच्छित आहेत. ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्यावेळेला शाईन होण्याचा प्रयत्न करतात. त्यांना स्वतःला शाईन होताना आपण बघतोय आणि हा किताब देण्यासाठी मी विनंती करेल हर्षद पिलाने यांना की आपण बडगरी साहेबांना विनंती करेल आपण समोर या. आपल्या सोबत ही बॅट हर्षद पिलाने यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी होती ती दिली जाते. सामनावीराची जर्सी सुद्धा दिली जाणार आहे. एक माणूस पाठवा त्याला न्यायला. आदरणीय विनोददादा पाटील यांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. हेमांगी पाटील मॅडम यांना विनंती आपण सुद्धा मंचावरती यायचंय. छत्रपती चषकामध्ये आपलं हार्दिक
स्वागत. आणि एकता स्पोर्ट्स कडून ट्रॅक आणि कॅप बबलूंनी सांगितलं कॅप शुभम खांडेकरला द्यायची आहे. बघा त्याचा